कोल्हापुरातील टाउन हॉल इथल्या बस स्टॉपवरून एसटी बसमध्ये जात असणाऱ्या एका महिलेचे सुमारे 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हातोहात लांबवले। या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे। मूळच्या शाहूवाडी तालुक्यातील पाटणे इथल्या वैशाली शिवाजी पाटील या सध्या करवीर तालुक्यातील निगवे दुमाला इथं राहतात। रविवारी त्या आणि त्यांचा मुलगा ओमकार पाटील हे दोघे जण त्यांच्या मूळ गावी पाटणे इथं जात होते। हे दोघे कोल्हापुरातील टाउन हॉल इथल्या एसटी बस स्टॉप जवळ थांबले होते। या दरम्यान कोल्हापूर ते रत्नागिरी ही एसटी बस या ठिकाणी आली। या बसमध्ये हे दोघे जण जात होते। यावेळी वैशाली पाटील यांनी त्यांचा लक्ष्मी हार, नेकलेस, टॉप्स आणि वेल असे सुमारे 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लहान पर्समध्ये ठेवून ही पर्स त्यांच्याकडील मोठ्या पर्समध्ये ठेवली होती। दागिने असणारी ही लहान पर्स चोरट्यांनी यावेळी हातोहात चोरून नेली। काही वेळातच आपले दागिने चोरीला गेल्याचं वैशाली पाटील यांच्या लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे।